राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे 80% शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याचा दावा केलाय. मात्र हा आकडा नेमका कोणत्या आधारे मांडण्यात आलाय? राज्यातील बहुतांश शाळा ग्रामीण भागात असून अनेक शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नाही. परीक्षा तोंडावर असताना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सीसीटीव्हीबाबत वक्तव्य केल्यानं याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय. त्यामुळे कोल्हापुरातील युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षण उपसंचालकांनी सीसीटीव्ही असलेल्या शाळांची यादी जाहीर करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. दरम्यान शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असल्याचं कारण सांगत निवेदन स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. यावेळी पोलिसांना बोलवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीनं याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. कशात आहे सांगा, व्हिडिओ काढायचा नाही, नियम दाखवा की. माझी व्हीसी संपू द्या, व्हीसी संपल्यावर काय असेल. नाही 2 मिनिटं घ्या तुम्ही. फक्त व्हीसीत नाही येऊ शकत सर मी. पोलीस स्टेशनला फोन करा. माझी व्हीसी चालू असताना मला शासकीय कामात अडथळा आणताय. अहो तुम्हाला अडथळा आणायचा विषय नाही मॅडम. तुम्ही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक शिक्षण संचालक गणपती कमळकर यांना मागणीचं निवेदन दिले. याप्रसंगी फिरोज सरगुर, गौरव पवार, अविनाश माने, धनंजय मांगोरे, सुभाष घाटगे, राजेंद्र सुतार, पप्पू जाधव, शेखर वडणगेकर, सोनी चव्हाण यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.